सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेचं धावतं चिंतन आपण करत आहोत। भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत। पहिल्या 6 अध्यायामध्ये तत् त्वम या पदाचा विचार केलेला आहे। 7 ते 12 अध्यायापर्यंत तत् या पदाचा विचार केलेला आहे आणि 13 पासून 18 पर्यंत जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये असी याचा विचार केलेला आहे। तत् त्वम असी। तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे जीव किंवा आत्मा, असी म्हणजे आहे। जीव ब्रह्म आहे याचं चिंतन ज्या ठिकाणी केलेलं आहे त्याला भगवद्गीता असं म्हणतात। आणि पहिले 6 अध्याय त्वम या पदाचा विचार करतात। तर आता भगवान ब्रह्म या पदाचा विचार सांगत आहे या प्रस्तुत अध्यायामध्ये। अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। म्हणजे भगवान या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगत आहे। योग म्हणजे जोडणे, म्हणजे ज्ञान सांगून विज्ञान सांगून परमात्मा आपल्याला स्वतःशी जोडतात। मग ज्ञान काय विज्ञान काय याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या मते ज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीचं ज्ञान किंवा आत्म्याविषयीचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे या जगाविषयीचं ज्ञान। सृष्टीचं ज्ञान म्हणजे विज्ञान। मग दोन्हीही ज्ञान या अध्यायामध्ये भगवान देणार आहेत। अतिशय महत्वाचा पहिला श्लोक भगवान म्हणतात ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः ज्ञान विज्ञान योगः। श्री भगवानुवाच। भगवान सांगायला सुरुवात करतात। भगवान म्हणतात हे जे ज्ञान मी आता सांगणार आहे ते ज्ञान कोणाला समजू शकतं व्यवस्थित। भगवान सगळ्यात पहिलं ते सांगतात। भगवान सुरुवात करतात मयी आसक्तः मनाः। सुरुवातीला म्हणतात हे पार्थ, अरे पार्थ अर्जुना, मयी आसक्त मनाः म्हणजे ज्याचं मन माझ्यामध्ये आसक्त आहे, ज्याचं मन सतत माझ्याकडे धावतं असा जो व्यक्ती आहे एक एक लक्षण सांगतात। आणि मद आश्रय, मद आश्रय म्हणजे ज्यांनी माझा आधार घेतलेला आहे जीवनामध्ये असा, म्हणजे जो माझ्यामध्ये आसक्त आहे एक आणि ज्याने माझा आधार घेतलेला आहे असे दोन। हे दोन लक्षण ज्याच्याकडे आहेत तो हे सगळं मी काय जे सांगतोय हे सगळं चांगल्या प्रकारे जाणून घे। अतिशय सुंदर ओळी श्लोक सांगतात बघा। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, प्रेम आसक्ती म्हणजे प्रेम, आपलं प्रेम कोणावर आहे आणि आपला आश्रय कोण आहे।
म्हणजे आपलं प्रेम कोणावर असतं घरामध्ये, जो सगळ्यात लहान आहे त्याच्यावरती आपलं प्रेम असतं. आणि आश्रय बुद्धी कोणाकडे असते, जो घरात सगळ्यात मोठा आहे त्याच्यामध्ये आश्रय, म्हणजे वडिलांच्या ठिकाणी आपली आश्रय बुद्धी असते. आणि प्रेम मुलाच्या ठिकाणी असतं. पण माऊली म्हणतात किंवा भगवान म्हणतात, ज्याचं प्रेम आणि आश्रय बुद्धी, आधार बुद्धी ही मी आहे, माझ्या मध्ये आहे, असा जो आहे तो काय करतो, संशय रहित, असंशयम, म्हणजे कुठलाही संशय त्याच्या मनात राहणार नाही. समग्रम म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्माच्या विभूती कुठल्या कुठल्या आहे, कुठल्या कुठल्या आहेत, बल कशाला म्हणतायत, ऐश्वर्य काय, हे सगळं काही तो या अध्यायामध्ये सांगतो. आणि भगवान म्हणतात तशृणु यथा ज्ञास्यसि, म्हणजे हे दोन गुण असणारा जो मला संशयरहित संपूर्ण जाणेल, ते तू आता ऐक. म्हणजे भगवान काय सांगतायत, एक लक्षण सांगतात की कोण हे जाणू शकतो असा, म्हणजे प्रेम आणि आधार भगवंतामध्ये आहे असा योगम युंजन, म्हणजे योगाचा अभ्यास करणारा, असा योगाचा अभ्यास करणारा कशा प्रकारे मला संपूर्ण संशयरहित जाणेल, तर शृणू, ते आता तू ऐक, भगवान सांगतात. आणि भगवान सुरुवात करतात. भगवान म्हणतात मी तुला ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही संपूर्णतः सांगणार आहे. ते म्हणजे तुला अहम म्हणजे मी, ज्ञानम परमात्म्याविषयीचं ज्ञान, सविज्ञानम विज्ञानेन सहितम अव्ययभवी समास, इदम म्हणजे मी तुला हे ज्ञान आणि अज्ञान, अज्ञान आणि विज्ञान वक्ष्यामी, मी तुला हे सांगणार आहे. अशेषतः संपूर्ण मी सांगणार आहे, काहीच मागे ठेवणार नाही. मग कोण म्हणेल की हे जाणल्यानंतर काय होणार आहे, 7वा अध्याय मी जाणला, काय होणार आहे, तर भगवान म्हणतात यद ज्ञात्वा, जे जाणल्यानंतर, न इह, नेह म्हणजे न इह, अन्यत भूयः ज्ञातव्यम अवशिष्यते, अवशिष्यते म्हणजे अवशिष्ट राहत, शिल्लक राहत. भगवान म्हणतात हे ज्ञान आणि विज्ञान जाणल्यानंतर, ज्ञात्वा जाणल्यानंतर, भूयः अन्यत दुसरं आणखी काही जाणण्यासारखं शिल्लक राहत. आता हे जगत कसं आहे, ज्ञानाचं जग आहे. समजा तुम्हाला एक गोष्ट येत असेल, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये हुशार असाल, तर तुम्हाला काय करावं लागतं, सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे ते जाणावं लागतं. ते तुम्ही जाणल्यानंतर अजून एखादा कोर्स करावा लागतो, ते जाणल्यानंतर स्वतःचे स्किल डेव्हलप करावे लागतात. तर भगवान म्हणतात हे ब्रह्मज्ञान एकदा जाणलं की दुसरं जाणायला काही शिल्लक राहत नाही. म्हणून अध्यात्मशास्त्र महत्वाचं आहे. वेदामध्येही अशा प्रकारचे उद्घोष आहेत की एकदा का परमात्मा जाणला, सगळं जाणल्यासारखे. मग भगवान म्हणतात हे असे एवढं महत्वाचं जे आहे की जे जाणल्यानंतर दुसरं काही जाणायला राहत नाही, असे सगळेच जाण, कोणीही जाणू शकतं काय. भगवान म्हणतात नाही, कश्चित, कोणी एक, माम मला, तत्वतः वेत्ती, कोणी एक मला खरोखर तत्वतः जसा मी आहे तसं जाणतात. बघा सगळ्यात जास्त कन्फ्युजन, संशय हे भगवंताच्या ठिकाणी आहेत. भगवान सगुण आहे का निर्गुण आहे, व्यापक आहे का एकदेशी आहे, चैतन्यवान आहे की जड आहे का चिज्जड आहे, अनेक शंका आहेत. परमात्मा तो परिच्छिन्न आहे की अपरिच्छिन्न आहे, तो अंश आहे की पूर्ण आहे, किती शंका आहेत. हे तर या तर बुद्धिमान लोकांच्या शंका आहेत, आपल्या शंका वेगळ्याच आहेत देवाविषयी. तो काही त्या विचार विचार करण्याची आवश्यकता नाही. बघा कश्चिन माम वेत्ती तत्वतः, कोणी एक मला तत्वतः खरोखर जाणतो. भगवान म्हणतात मला जाणायचं सोडून द्या, हजारो लोकांमध्ये, सहस्रेषु मनुष्यानाम सहस्रेषु, हजार लोकांमध्ये, कश्चित सिद्धये यतती, कोणी एक अंतःकरण शुद्धीसाठी परमार्थ करते. म्हणजे अंतःकरण शुद्ध व्हावं म्हणून एखादा परमार्थ करतो. नाही तर परमार्थ कशासाठी चाललेला आहे, धनदारा पुत्र
याच्यासाठी परमार्थ चाललेला आहे. मग म्हणतात भगवान यतताम अपि सिद्धानाम, असे प्रयत्न करणारे जे आहेत, चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करणारे जे आहेत, त्यामध्ये थोडे लोक सिद्ध होतात. म्हणजे थोड्या लोकांचंच अंतःकरण शुद्ध होतं, आणि असे हजारो अंतःकरण शुद्ध झालेल्यापैकी एखादा मला तत्वाने खरोखर जाणतो, भगवान म्हणतात. म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचणे हे सुद्धा फार अवघड आहे. पुढे भगवान सांगतात, आता विज्ञान म्हणजे काय सांगतात. भूमी ही आपः नलो नलः वायुः खं मनः बुद्धिः एवच अहंकार, इथपर्यंत आपण घेऊया. भगवान 8 प्रकारची प्रकृती सांगतात. म्हणजे हे जे संपूर्ण जगत बनलेलं आहे, हे 8 प्रकारच्या तत्वांनी मिळून बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. भूमी ही म्हणजे जमीन, आपह म्हणजे पाणी, अनलह म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा, आणि खम म्हणजे आकाश. हे झाले 5 तत्व. मन 1, बुद्धी 2, आणि अहंकार 3. 5 आणि 3 8 असे हे अष्टधा प्रकृती. रष्टधा प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती ही मे भिन्ना. मे भिन्ना, माझ्यापेक्षा भिन्न. म्हणजे भगवंताने सांगून टाकलं, मी प्रकृतीपेक्षा वेगळा आहे, प्रकृती माझ्यापेक्षा वेगळी आहे, आम्ही दोन्ही एक नाही. इति इयम मे, इति इयम ही अशी अष्टदा भिन्न असणारी प्रकृती आहे. मग आता हे सगळं, मन म्हणजे माझं मन, बुद्धी म्हणजे माझी बुद्धी का नाही, हे सगळं व्यष्टी रूपाने न सांगता समष्टी रूपाने समजायचे. आता धावत्या चिंतनामध्ये हे काही एवढं शक्य नाही. लक्षात ठेवा, मन म्हणजे माझं मन नाही, ईश्वराचं मन. बुद्धी म्हणजे माझी बुद्धी नाही, त्याला हिरण्यगर्भ किंवा आपल्या सोप्या भाषेत ब्रह्मदेव असं म्हणतात. जसं एखाद्या, समजा मला मन बुद्धी अहंकार आहे, म्हणजे हे झालं व्यष्टी रूपाचं मन बुद्धी अहंकार, आणि त्याच्याद्वारे हे शरीर बनलेले. तसं ही संपूर्ण सृष्टी जी बनलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी समष्टी मन आहे, समष्टी बुद्धी आहे, समष्टी अहंकार आहे. अशा प्रकारची ही 8 प्रकृती मे भिन्ना, जी माझ्यापेक्षा वेगळी आहे. अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. आता बघा, मे माझी, पराम श्रेष्ठ, अपरेयम अपरा, इयम अपरा म्हणजे एक आहे पर, दुसरे आहे अपरा. अपरा असणारी ही जी माझी, म्हणजे या अध्यायामध्ये परा आणि अपरा अशी नावं वापरलेली आहेत. म्हणजे आता भगवान ही 9वी गोष्ट आपल्याला सांगतात, 9वं तत्व म्हणा आपल्याला सांगतात. ही अपरा प्रकृती आहे. एक परा प्रकृती आणि एक अपरा प्रकृती. अपरेयम इतः तू अन्याम प्रकृती विद्धी, म्हणजे माझी ही दुसरी अपर असणारी प्रकृती तू जाण. कोण आहे ती? जीवभूताम. ती प्रकृती म्हणजे जीव रूप आहे, जीव रूपा प्रकृती आहे. मग ती काय करते प्रकृती? यया इदम जगत कार्यते. हे महाबाहो, हे महान बाहो असणाऱ्या माझी जी अपरा प्रकृती आहे, जी जीवरूपा प्रकृती आहे, ती काय करते? या संपूर्ण जगताला धारण करते. म्हणजे जीवरूप प्रकृती काय करते? जगताला धारण करते. म्हणजे वर सांगितलेली जी प्रकृती आहे ती अपरा प्रकृती. बघा, अपरा या श्लोकामध्ये असणारा जो शब्द आहे तो वरच्या श्लोकांसाठी आहे. म्हणजे भूमी रापो नलो वायू इयम अपरा, म्हणजे जड असणारी प्रकृती. तू अन्याम प्रकृती मे पराम. पराम प्रकृती कुठली आहे? जीव.
चेतन प्रकृती ही पराप्रकृती आहे, कन्फ्युजन नसावं. आणि ही काय करते, या संपूर्ण जगताला धारण करते. जसं मी माझा असणारा जीव या शरीराला धारण करतो, जीव गेला शरीर पडतं, तसं या संपूर्ण सृष्टीला धारण करणारी सुद्धा एक चेतन प्रकृती आहे, जी की 9वी प्रकृती आहे. परा आणि अपरा दोन्ही प्रकृती सांगतात. नाव लक्षात ठेवणं महत्वाचं. एतद्योनीनी भूतानी सर्वाणी त्युपधारय. मग ही प्रकृती काय करते, बघा, एतद योनीनी भूतानी सर्वाणी इति उपधारय. म्हणजे ही जी परा, स्थावर आणि जंगम, म्हणजे पर अपर म्हणजे काय, जड आणि चेतन, ही सगळं जे काय आहे भगवान म्हणतात ते मी धारण करतो. आता तिसरी गोष्ट आहे, आधी अपरा प्रकृती सांगितली, भूमी रापो नलो वायू, नंतर जीव नावाची पराप्रकृती झाली सांगितली. भगवान म्हणतात या सगळ्या परा आणि अपरा प्रकृतीचा अहम म्हणजे मी जो आहे, या सगळ्यांना धारण करणारा तो काय करतो, सर्वांनी भूतानी योनीनी उपधारय. सगळ्या भूतांना, सगळ्या योनींना, नवे नवे कृष्णस्य जगत, सगळ्या जगाला प्रभव उत्पन्न करतो, प्रलय सगळ्यांचा विनाश करतो, उपधारय समज. म्हणजे मी या पराप्रकृतीच्या आणि अपराप्रकृतीच्या द्वारा संपूर्ण जगाला उत्पन्न करतो आणि संपूर्ण जगाचा लय करतो, असा मी आहे, भगवान सांगतो. भगवान म्हणतात मला सोडून या जगामध्ये दुसरं काही नाही. मत्त परतरम न अन्यत किंचित अस्ति धनंजय. हे धनंजय, माझ्याशिवाय, मत्त परतरम माझ्याशिवाय, न अन्यत किंचित परतरम अस्ति, माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं वेगळं असं काहीच नाही. मी ओतप्रोत भरलेला आहे. कारण की जड आणि चेतन या दोघांना सुद्धा उत्पन्न आणि लय करवणारा मी आहे. मग भगवान हे सगळं आम्हाला कळत नाही, उदाहरण द्याल का. भगवान म्हणतात सूत्रे मणिगणा इव सर्वम इदम मयी प्रोतम. ज्याप्रमाणे मणी असतात वेगवेगळे, आणि त्या मण्यामध्ये एक धागा असतो, जसा तो एक धागा संपूर्ण मण्यांना एक संध धरून ठेवतो आणि आपल्याला धागा मात्र दिसत नाही, त्याप्रमाणे ही परा आणि अपरा प्रकृती यांना धारण करणारा धागा म्हणजे मी भगवंता. किती सुंदर उदाहरण आहे. धागा दिसत नाही पण मणी आपल्याला दिसत. तसं जगामध्ये असणारा परमात्मा आपल्याला दिसत नाही पण जग मात्र आपल्याला दिसत. भगवान म्हणतात मला सोडून दुसरं काही नाही. मग या उदाहरणामध्ये थोडीशी कमी माऊलींना दिसली आणि माऊली म्हणतात धागा वेगळा आणि मणी वेगळा असं झालं. माऊली म्हणतात सुवर्णाचे मणी केले, ते सुवर्णाच्या सुती ओविले. माऊली म्हणतात मणी सुद्धा सोन्याचे आणि धागा सुद्धा सोन्याचा. म्हणजे माझ्यात आणि प्रकृतीत दोघांमध्ये फरक नाही. तर माऊली याच्यावरती भाष्य करतात. मग आता थोड्या विभूती सांगतात. जर मीच, जसं मण्यामध्ये असणारा धागा मीच आहे, सगळ्यांना धारण करणारा मी आहे, मग कोण कोण मी आहे. तर भगवान सांगतात रसो हमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः. म्हणजे अहम मी, रसः म्हणजे रस म्हणजे चव, रसो हमप्सु कौंतेय. मी काय आहे तर जलातील रस मी आहे. अपसू म्हणजे पाणी, म्हणजे पाण्यामध्ये असणारी चव मी आहे. कौंतेय हे अर्जुना. शशी सूर्ययोः म्हणजे सूर्यामध्ये आणि चंद्रामध्ये असणारा प्रकाश मी आहे. सर्व वेदेषु प्रणवः
सगळ्या वेदांमध्ये असणारा जो महत्वाचा ओंकार, तो ओंकार मी आहे. खे शब्द ह, आकाशाचा असणारा गुण किंवा आकाशामध्ये असणारा शब्द मी आहे. म्हणजे 10व्या अध्यायामध्ये जे विभूतींचं वर्णन येणार आहे त्याचं थोडक्यात एक प्रस्तावना या ठिकाणी भगवान करतात. नृषु पौरुषम, आणि पुरुषांमध्ये असणार पुरुषत्व मी आहे. पुरुषांमध्ये असणार पुरुषत्व हे मी आहे भगवान थोडक्यात स्वतःच्या विभूती सांगतात. पुढे भगवान सांगतात, पुण्य गंध पृथ्वीवंश, या पृथ्वीमध्ये असणारा पुण्य गंध म्हणजे पवित्र गंध मी आहे. तेजः च अस्मि, तेजश्चास्मी म्हणजे तेजः च अस्मि विभावसौ, म्हणजे विभावसौ मीन्स अग्नीमध्ये असणार तेज मी आहे. जीवनम सर्वभूतेषु, सगळ्या भूतांमध्ये असणारी चेतना, जीवनम हालतो बोलतो चालतो पळतो लिहितो खातो पितो धावतो, हे सगळं काय आहे? जीवनत्व आपल्यामध्ये आहे, जीवन आपल्यामध्ये आहे. आणि ते कोण आहे? भगवान आहे. तपस्वीषु तपः च अस्मि, तप करणाऱ्यांमध्ये तप मी आहे. बघा, भगवान स्वतःच्या विभूती सांगतात, मी कुठे कुठे आहे. याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी भगवान नाही का? असं नाही. समजा मला कोणी विचारलं, मला अयोध्यामध्ये काय काय आहे सांगा, तर आपण काय म्हणणार? अयोध्यामध्ये राम मंदिर आहे. तर सांगणार का आपण अयोध्यामध्ये असणाऱ्या गल्ल्या वगैरे त्यांची नावं सांगतात? तर अयोध्यामध्ये राम मंदिर आहे हे मुख्य आहे. मग त्या गल्ल्यामध्ये, गल्ल्या ह्या अयोध्येत नाही का? आहे. तसं जेव्हा आपण भगवंत कुठे कुठे आहे, आहे सगळीकडे, पण सांगत असताना मात्र मुख्य मुख्य ठिकाण आपण सांगतो. भगवान म्हणतात, सर्वभूतानां सनातनम बीजम माम विद्धि, सगळ्या भूतांमध्ये प्राणी मात्रांमध्ये सनातनम म्हणजे एकदम पुरातन, अव्यवहित काळापासून चालू असणारं बीजम, बीज म्हणजे मी आहे. म्हणजे ज्याच्या बीजापासून उत्पत्ती होते, तर सगळ्या भूतांचं कारण मी आहे भगवान सांगतात. बुद्धिमताम बुद्धी अस्मि, बुद्धिमान माणसांमध्ये बुद्धी ही मी आहे. तेजस्विनाम अहम तेजः, तेजस्वी माणसांमध्ये तेज मी आहे भगवान सांगतात. बलम बलवताम चाहम, बलवताम म्हणजे ज्यांच्याकडे बळ आहे, त्या बळवतांमधलं बल, ताकद, ताकदवान लोकांमधली ताकद मी आहे. पण मी कसा आहे? कामराग विवर्जितम बल, म्हणजे एखाद्याकडे शक्ती आहे पण त्याला आसक्ती नाहीये, आणि त्याला इच्छा नाहीये. म्हणजे इच्छा आणि आसक्ती सोडून असणारी ताकद नाही आहे. एखाद्याकडे ताकद असते पण त्याला इच्छा असतात, त्याला जे पाहिजे ते करू वाटतं, ती ताकद मी नाही. भगवान म्हणतात, अशा ताकदवान लोक ज्यांच्यामध्ये इच्छा आणि आसक्ती नाहीये, तो मी आहे. आणि धर्म अविरुद्ध, धर्माच्या विरुद्ध नाही, अविरुद्ध भगवान म्हणतात. म्हणजे धर्माला प्रतिकूल नसलेला, म्हणजे धर्माला अनुकूल असलेला काम भगवान म्हणतात मी आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी अविरुद्ध, म्हणजे धर्माला अनुकूल असणाऱ्या ज्या इच्छा आहेत, भूतेषु लोकांमध्ये, धर्म अविरुद्ध धर्माच्या अनुकूल, काम ज्या इच्छा आहेत, अस्मी अहम अस्मी, हे भरतर्षभ, हे भरतर्षभ म्हणजे हे अर्जुना, मी लोकांच्या मनामध्ये असणारे इच्छा आहे, काम आहे. बघा, पण कशा? धर्माच्या अविरुद्ध असणाऱ्या, धर्माला अनुकूल असणाऱ्या. म्हणजे समजा मला आता वाटलं की मी गीतेचं चिंतन करावं, हे काय आहे? इच्छा आहे, पण धर्माला अनुकूल आहे. समजा मला जर वाटलं की मी एखादा बॉम्बस्फोट घडून आणावा मंदिराच्या ठिकाणी, मग काय, ही पण एक इच्छा आहे, पण ही कशी आहे? धर्म विरुद्ध इच्छा, म्हणजे ती भगवंत नाही.
धर्माला अविरुद्ध असणारी जी इच्छा आहे ते त्याला आपण भगवंताची विभूती म्हणतो. ये चैव सात्विका भावा हा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. भगवान सांगतात की मनुष्यामध्ये जे राजसास तामसाश्च ये म्हणजे सत्वगुण, तमोगुण, रजोगुण हे जे आहेत, सात्विका हा भावा हा राजसास तामसाश्च ये म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांपासून उत्पन्न झालेली जी प्रकृती आहे ही सगळी काय आहे, मत्त एव तान इति, ही सगळी माझ्यापासून उत्पन्न झालेली आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण असेल ह्याचा विचार 14व्या अध्यायामध्ये चांगल्या प्रकारे केलेला आहे. हे सगळं म्हणजे तिन्ही गुण माझ्याकडून उत्पन्न झालेले आहेत. आणि भगवंत म्हणतात की अहम तेषु न, म्हणजे हे तीन गुण माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, पण त्या तीन गुणांमध्ये मी नाही. ते तीन गुण माझ्यामध्ये आहेत पण मी त्यामध्ये नाही, भगवान सांगतात. म्हणजे भगवंतापासूनच उत्पन्न झालेले पण त्या तीन गुणांमध्ये भगवंत नाही, पण ते तीन गुण भगवंतामध्ये आहेत. ते मयी म्हणजे त्रय गुणाः ते मयी, ते माझ्यामध्ये आहेत. तीन गुण माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, पण अहम तेषु न, मी त्यांच्यामध्ये नाही. माऊली खूप गोड उदाहरण देतात. वीज म्हणजे पाण्यापासून वीज निर्माण होते आकाशामध्ये. मग ती वीज कोणापासून निर्माण झालेली आहे? पाण्यापासून. मग त्या विजेमध्ये पाणी आहे का? नाही. पण ती वीज कशापासून निर्माण झालेली आहे? पाण्यापासून. तसं हे तीन गुण माझ्यापासून निर्माण झालेले आहेत, पण मी त्या तीन गुणांमध्ये नाही, भगवान सांगतात. असं का बोलले याचं सगळं चिंतन आहे. त्रिभिर्गुणमयैर्भावैः एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. भगवान म्हणतात एभिः त्रिभिः गुणैः भावैः सर्वम इदं जगत मोहितम. सत्व रज तम त्रिभिः गुणैः भावैः एभिः सर्वम इदम जगत मोहितम. हे सगळं जगत मोहित झालेलं आहे. सगळं जगत हे भ्रांतीमध्ये जगत आहे तीन गुणांमुळे. मामेभ्यः परमं अव्ययम न अभिजानाति. भगवान म्हणतात की अव्यय म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, एभ्यः परम म्हणजे तीन गुणांपेक्षा परम श्रेष्ठ असणारा अव्ययम माम न अभिजानाति, कोणीही मला जाणत नाही, भगवान अशा प्रकारे सांग. दैवी, आता पुढे भगवान म्हणतात दैवी एष, आता मायेचं वर्णन भगवान करतात. मला शरण आल्यानंतर या तीन गुणांना, या मायेला पार करता येऊ शकतं, पण जिंकता येऊ शकतं, माऊली म्हणतात, भगवान म्हणतात. गंमत अशी आहे की या ठिकाणी भगवान त्या मायेला माझं म्हणतात. मायेला आपण नेहमी मायेला नाव ठेवत असतो. भगवान या ठिकाणी मायेला माझं म्हणतात आणि एवढंच नाही, मायेचं कौतुक करतात. दैवी, दिव्य ही माया म्हणतात. दैवी हेशा, ही एशा, खरोखर ही दैवी गुणमयी, गुणमयी माया आहे. म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारी माया आहे. भगवान म्हणतात दिव्य आहे पण दुरत्यया, हिला पार करून जाणं, तीन गुणांच्या पलीकडे जाणं. जरी भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटले त्रैगुण्य विषया वेदा हा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निस्त्रैगुण्य बन. एवढं सोपं नाही. मग एवढं अवघड आहे का? अवघडही नाही. भगवान म्हणतात माम एव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात, एताम मायाम ते तरंती, ते ही माया सहजच तरून जातात जे मला शरण येतात. भगवान सांगतात जे शरण येत नाही ते, जे आसुरी प्रकृतीचे लोक आहेत, त्यांना कधीही ही माया तरून जाता येत नाही. भगवान म्हणतात
जे लोक मला शरण येत नाही, कसे ते दुष्कृतीनं वाईट कर्म करणारे, मूढा हा योग्य विचार न करणारे, त्यांना भगवान नाव देतात नराधमा हा, न माम प्रपद्यन्ते, ते मला शरण येत नाही, असे जे नराधम. मग ते काय करतात, आसुरम भावम आश्रित, त्यांनी स्वतःमध्ये ज्या आसुरी गुण आहेत त्यांना आश्रय दिलेला आहे. आता 7व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायाचं बीज आहे. 16व्या अध्यायामध्ये 26 दिव्य गुण आणि 6 आसुरी गुण सांगितलेले आहेत. मग हे असं कशामुळे होतं, मायया अपहृत ज्ञान, मायेने 3 गुणांमुळे त्यांचं जे ज्ञान आहे अपहृत, ते ज्ञान चोरीला गेलेलं आहे, ज्ञान त्यांच्याकडे नाही, म्हणून ते आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतात आणि मला शरण येत नाही. म्हणजे 16व्या अध्यायात म्हणजे मागे 10व्या अध्यायाचं बीज या तुम्हाला सापडेल. आता हे 16व्या अध्यायाचं बीज सुद्धा या अध्यायामध्ये. मग असे जे आहेत जे मला शरण येतात, त्यांच्यामध्ये काही प्रकार आहेत का, भगवान म्हणतात हो, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतून अर्जुन, चतुर्विधा 4 प्रकारे, माम मला, सुकृतीनः अर्जुन, सुकृतनः जनाः म्हणजे चांगले कर्म करणारे लोक, सत्कर्मी असणारे जे लोक आहेत, ते 4 प्रकारे माझं भजन पूजन करतात. माम भजनते कोण, सुकृतिनः चतुर्विधा जनाः, हे अर्जुन, हे अर्जुन 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात, म्हणजे मला शरण येतात. कसे, आर्त म्हणजे दुःखाने पीडित असलेले लोक, खूप दुःख झालं, कुठं जायचं, देवाकडे. जिज्ञासु काहीतरी जाणण्यासाठी, भगवंताचं खरं तत्व जाणण्यासाठी माझ्याकडे येतात. अर्थार्थी पैसे धनाची इच्छा करणारे, आणि ज्ञानी म्हणजे ज्यांना स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे आणि त्याचं फक्त स्वरूपामध्ये रममान होतात, स्वस्वरूपाचं चिंतन करतात, अशा प्रकारची जी लोक आहेत ती माझी भक्ती करतात. मग 4 प्रकारचे लोक सांगितले, दुःखाने देवाकडे जाणारे, जाणण्यासाठी देवाकडे जाणारे, सुख मिळावा म्हणून देवाकडे जाणारे, काहीतरी पैसा अडका मिळावा, आणि ज्ञानी, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करण्यासाठी देवाकडे जाणारे 4 प्रकारचे लोक आहेत. मग यातलं सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, तर भगवान सांगतात तेषां ज्ञानी नित्ययुक्त, ज्ञानी हा सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. का, एक भक्ती ही विशिष्यते, एक भक्ती ही विशिष्यते म्हणजे त्याला फक्त एक परमात्माचं दर्शन होतं, त्याला जे खरं आहे तेवढंच दिसतं, त्याला जे सत्य आहे तेवढंच दिसतं, त्याला जे नित्य आहे तेवढंच दिसतं, त्याला जे मुक्त आहे तेवढंच दिसतं. अशा प्रकारे तो ज्ञानी श्रेष्ठ ठरतो. भगवान सांगतात ज्ञानिनः प्रियः प्रियः हि, भगवान म्हणतात हा जो ज्ञानी आहे हा मला अत्यंत अत्यंत प्रिय आहे. भगवान सांगतात अत्यर्थम, अत्यर्थम म्हणजे अतिशय प्रिय आहे. भगवान सांगतात अहम स च मम प्रियः, मला हा ज्ञानी अत्यंत प्रिय आहे. आणि हा जो ज्ञानी आहे या ज्ञानाला सुद्धा मी खूप खूप प्रिय आहे. म्हणजे भगवंताला ज्ञानी आवडतो, ज्ञानाला भगवंतच आवडतो, अशा प्रकारचं चिंतन करतात आणि ज्ञानी श्रेष्ठ. मग बाकीचे भक्त ते काही कामाचे नाहीत का, भगवान म्हणतात नाही, उदारा सर्व एवैते, सगळे श्रेष्ठ आहेत. ज्ञानी तू आत्मैव मे मतम, पण ज्ञानी जो आहे तो माझा आत्मा आहे. सगळे श्रेष्ठ आहेत पण ज्ञानी हा काय, माझा आत्मा आहे. भगवान ज्ञानी तू आत्मा एव मे मतम, ज्ञानी तर माझा आत्मा आहे असं भगवान सांगतात. आस्थित सही मुक्त आत्मा माम एव अनुत्तमाम गतीम, आणि असा माझ्यामध्ये स्थिर होऊन,
असा आस्थित म्हणजे प्राप्त झालेला असतो. सह म्हणजे तो, जो भगवंताचा आत्मा आहे, असा तो युक्त आत्मा म्हणजे ज्याचं चित्त भगवंताच्याच ठिकाणी स्थिर झालेलं आहे, असा माम एव, मलाच, अनुत्तमाम गती, अत्यंत श्रेष्ठ गतीला आस्थित प्राप्त होतो, प्राप्त झालेला असतो. अशा प्रकारे सगळे जरी श्रेष्ठ असले तरी ज्ञानी हा माझा आत्मा आहे आणि तो मलाच प्राप्त होतो, त्याचं मन माझ्यातच स्थिर असतं, भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणतात, असं जे, असा जो ज्ञानी आहे तो तर एका जन्मात नाही बनत. माऊली म्हणतात, भगवान म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यन्ते, ज्ञानवान माम प्रपद्यते, तत्वज्ञान प्राप्त झालेला हा जो आहे तो मला प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो? वासुदेव सर्वम इति, हे सगळं काही जे आहे हे परमात्मा आहे असं जाणून तो मला अनंत जन्माने प्राप्त होतो. सह महात्मा, तोच महात्मा. म्हणजे महात्मा कोणाला म्हणावं? भगवान कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यांनी अनेक अनेक जन्मांमध्ये भगवंताची उपासना साधना केली, ज्ञान मिळवलं, असा जो तो महात्मा होतो. आणि असे खूप आहेत का? सुदुर्लभ. भगवान म्हणतात नुसतं दुर्लभ नाही, सुदुर्लभ, खूप कठीण आहे. नुसतं कठीण नाही, खूप कठीण. मग भगवान पुढे चिंतन करतात, कामैस्तैर्स्ते ऋतज्ञानाः प्रपद्यन्तेन्य देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. भगवान म्हणतात, तैही तैही कामैही म्हणजे इहलोक आणि परलोक अशा अनेक प्रकारच्या इच्छांनी, कामैही, ऋतज्ञानाः म्हणजे ज्या लोकांचं ज्ञान लुप्त झालेलं आहे, तैही तैही कामैही म्हणजे या लोकातल्या त्या लोकातल्या अनेक लोकांच्या इच्छांमुळे काय झालं? ऋतज्ञानाः, मग ते असे जे आहेत ते काय करतात? स्वया प्रकृत्या नियता, आपल्या स्वभावामुळेच, स्वया प्रकृत्या नियता, अनेक प्रकारच्या इच्छांमुळे आणि आपल्याच स्वभावांमुळे काय होतं? तम तम नियमम आस्थाय, त्या त्या नियमाला म्हणजे त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांनुसार ते ते वेगवेगळे कर्म करतात, अनेक प्रकारचे नियम पाळतात आणि काय करतात? अन्य देवता हा प्रपद्यन्ते, आणि वेगवेगळ्या देवांना प्राप्त होतात. म्हणजे वेगवेगळ्या इच्छा आणि स्वभावानुसार वेगवेगळे केलेले कर्म आणि त्या कर्मांमुळे काय होतं? वेगवेगळ्या देवांना ते प्राप्त होतात. मग 9व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारचा श्लोक आहे. 9व्या अध्यायाचं सुद्धा बीज या अध्यायामध्ये आहे बघा. म्हणजे 16व्या अध्यायाचं बीज, 10व्या अध्यायाचं बीज, 9व्या अध्यायाचं बीज या अध्यायांमध्ये आहे. मग भगवान म्हणतात की वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या इच्छा असतात आणि त्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे नियम ते पाळतात आणि वेगवेगळ्या देवतांना जाऊन मिळतात, कारण की त्यांच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत म्हणून. पुढे भगवान सांगतात, हे जरी खरं असलं तरी मी सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार फळ देणार आहे. अतिशय महत्वाचा श्लोक आहे हा. म्हणजे देव जरी अनेक असले, आपल्याला जरी वाटतं की या देवाकडे गेल्यानंतर इच्छा पूर्ण झाली, त्या देवाकडे गेल्यानंतर ही इच्छा पूर्ण झाली, सगळ्या इच्छा देणारा, पूर्ण करणारा मी आहे, भगवान सांगतात. यो यो याम याम तनुम भक्त, जो जो ज्या ज्या इच्छेस, जो जो म्हणजे जो जो भक्त, यह यह भक्त याम याम तनुम श्रद्धयार्चितुम इच्छति, जो जो भक्त श्रद्धयार्चितुम इच्छति, श्रद्धेने तनु म्हणजे मूर्ती, जो जो भक्त ज्या ज्या मूर्तीची श्रद्धेने पूजा करतो, तस्य तस्य अचलां श्रद्धा, त्या त्या देवतेमध्ये त्याची अचल श्रद्धा होण्यासाठी
अचल श्रद्धा जी आहे, ताम अचला ताम श्रद्धा अहम एव विदधामी. म्हणजे त्या त्या देवतेमध्ये त्याची ती श्रद्धा दृढ करणारा मी आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की काळूबाईला गेल्यानंतर किंवा ज्योतिबाला गेल्यानंतर आपलं हे काम झालं, मग आपली काय होते, श्रद्धा बनते. मग ते ज्योतिबाने दिलं का, जो देव आहे मुख्य, त्याने आपल्याला ज्योतिबाच्या द्वारे दिलं. हा ह्या विचार करण्यासारखा विचार म्हणजे काय, भगवान ज्या ज्या देवतेची आपण पूजा करतो त्या त्या देवतेमध्ये आपली श्रद्धा दृढ करतं. म्हणजे कोणाला वाटतं पांडुरंगाने दिलं, मग त्याला जर आपण म्हटलं नाही 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 पांडुरंगाने नाही दिलं, ज्योतिबाने दिलं, मग ज्योतिबाने दिलेलं पांडुरंगाने दिलेलं म्हटलेलं चालत नाही. म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये श्रद्धा ही स्थिर आहे, अचल श्रद्धा आहे. पण ती श्रद्धा देणारं कोण आहे, तर तो परमात्माच आपली ती श्रद्धा पूर्ण करतो, म्हणजे श्रद्धा आपली बळकट करतो. मग भगवान म्हणतात, सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मी हते, लभतेत लभतेच तत कामान मयैव विहितान विधान. भगवान म्हणतात त्या त्या श्रद्धेने, म्हणजे ज्याची ज्याची जिथे सह म्हणजे तो ज्या ज्या श्रद्धेने युक्त होऊन भगवंताची काय करतो, आराधन इहते, भगवंताची पूजा करतो त्या त्या देवतेची. का, तर त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे म्हणून. आणि मग काय होतं, श्रद्धेचं फळ म्हणून त्याला काय मिळतं, जे तत तत कामान, म्हणजे त्या देवतेपासून त्या देवतेपासून कामान लभते, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण भगवान असं म्हणतात की त्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, मयैव मया एव मीच त्या इच्छा त्या वेगवेगळ्या देवतांकडून पूर्ण करणारा मीच आहे भगवान. विहितान निर्मिलेल्या तान कामान त्या फलांना लभते, म्हणजे निर्माण झालेल्या, म्हणजे देवाची पूजा केल्यानंतर निर्माण झालेली जी फळं आहेत, ती फळं त्या इच्छा पूर्ण होतात. मया एव माझ्याद्वारेच त्या इच्छा पूर्ण होतात, भगवान म्हणतात. पण भगवान म्हणतात आणि त्यांच्या ज्या इच्छा आहेत किंवा त्या इच्छांचे जे फळ आहेत हे एकदम नश्वर आहेत, भगवान सांगतात. अंतवत्तु फलम तेषाम तेषाम, त्यांची फल, म्हणजे ज्या इच्छा केल्या ज्या श्रद्धेने त्यांना ते भेटलं, अंतवत. अंतवत म्हणजे ते अनित्य फळ त्यांना प्राप्त झालेले. आणि अंतवत म्हणजे विनाशी फळ त्यांना प्राप्त झाले. पण कोण आहेत ते तेषाम, म्हणजे कोण, अल्पमेधसाम तेषाम अल्पमेधसाम. अल्पमेधसाम म्हणजे ज्यांची बुद्धी एकदम थोडीच आहे, म्हणजे भगवंताकडे जाऊन भगवंताला न मागता भगवंताकडून काहीतरी मागतात, अशा प्रकारचे जे अल्पबुद्धीवाले आहेत, तर तद फलम अंतवत भवती. तद भवती अल्पमेधसाम म्हणजे तद भवती अल्पमेधसाम, तेषाम अल्पमेधसाम तत्फलम अंतवत भवती. अन्वय असतो. मग काय होतं, देवयज देवानियंती, म्हणजे देवांची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात. मदभक्ता माम अपियांती, आणि माझी भक्ती भजन पूजन करणारे मला प्राप्त होतात, भगवान अशा प्रकारे सांगतात. मग भगवान सांगतात की ज्या ज्या मूर्तीची आपण पूजा करतो तिला खरं तर मूर्ती रूप न पाहता अव्यक्त रूप पाहावं, भगवान म्हणतात. बरं, आणि ज्यांना डोकं नाही तेच लोक भगवंताला आकारवान मानतात. बघा भगवान सांगतात, अव्यक्तम म्हणजे मी कधीही व्यक्त न होणारा, अविनाशी असणारा, व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते, म्हणजे मला आकार नसलेल्याला आकारवान लोक मानतात. म्हणजे भगवंताने स्वतःच या ठिकाणी सांगितलं की मी निराकार आहे, मला आकार नाही. पण माम अबुद्धय व्यक्तिम मन्यन्ते, मी अव्यक्त असताना सुद्धा मला व्यक्ती मानतात.
म्हणजे भगवान कृष्ण कोण आहे? एक व्यक्ती नाही, एक शक्ती आहे. आणि भगवान म्हणतात परम भावम अजानंत, परम भावाला न जाणणारे, श्रेष्ठ भावाला न जाणणारे. तो श्रेष्ठ भाव कसा आहे? अव्यक्तम. अव्यक्तम म्हणजे इंद्रियातीत, इंद्रियांच्या द्वारे दृग्गोचर होत नाही असा असताना सुद्धा मग लोक काय करतात? मला व्यक्ती म्हणणे, म्हणजे खर तर मी अव्यक्त आहे, माझा परम भाव, माझा श्रेष्ठ भाव ते जाणत नाही. अनुत्तमम श्रेष्ठ भाव जो माझा आहे तो जाणत नाही आणि ते मला व्यक्ती मानतात. खर तर परमात्मा हा व्यक्ती नसून एक शक्ती आहे, भगवान सांगतात. मग हे का लोकांना कळत नाही? तर या ठिकाणी भगवान पुन्हा एकदा मायेचं वर्णन करतात. माया आधी पण केलं भगवंताने वर्णन, मोहितम नाभि जानाती म्हटलं. इथं भगवान म्हणतात मूढ हो यम न जानाती, जो योग्य विचार करत नाही असा न जानाती नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत, म्हणजे माझं वास्तव्य, माझं खरं रूप हे जाणत नाही का? कारण की भगवान म्हणतात योग माया समावृत अहम, मी योग मायेने आच्छादित झालेलो आहे. म्हणजे मायेने परमात्मा हा झाकल्या गेलेला आहे, म्हणून तो परमात्मा आपल्याला दिसत नाही. सर्वस्य म्हणजे सर्वस्य प्रकाश न, म्हणजे सगळ्या लोकांना तो प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष होत नाही. सर्व लोकांना प्रकाश म्हणजे तो दिसत नाही, कारण की तो योगमायेने झाकलेला आहे. लोक, आपण त्याला आधीच घेतलं. अयम मूढ लोक, आपण असे म्हणू शकतो की हा जो अज्ञानी जनसमुदाय आहे, माम अजम अव्ययम न अभिजानाती, मला अजम म्हणजे न जन्मणारा, अव्ययम म्हणजे कधीही व्यय नाश न होणारा जाणत नाहीत. म्हणून भगवान त्यांना काय म्हणतात? मूढ, मूर्ख ती लोक मला जाणत नाहीत. पण का? तर योग मायेने जो भगवान आहे, जे आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ते काय आहे? आच्छादित. भगवान पुढे अतिशय महत्वाचं सांगतात, वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. भगवान सांगतात हे अर्जुना, हे अर्जुना, अहम मी, समतीतानि म्हणजे भूतकाळामध्ये होतो. अतीत म्हणजे भविष्य, भूत. वर्तमानानि च भविष्यानि म्हणजे मी भूतकाळामध्ये होतो, वर्तमान काळामध्ये आहे, आणि भविष्य काळामध्ये असलेला मी भूतानी वेद, म्हणजे भूतांना वेद मी जाणतो. म्हणजे मी भूतकाळात होतो, वर्तमान काळात आहे, भविष्य काळामध्ये असेल असा मी भूतानी वेद, सगळ्या भूतमात्रांना, प्राणी मात्रांना मी जाणतो. पण तू म्हणजे पण न कश्चन माम म्हणजे कोणीही मला न वेद, कोणीही मला जाणत. म्हणजे काय? भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे, तो सगळ्यांना जाणतो. आणि भूत जीव जे आहेत ते अल्पज्ञ आहेत, ते कोणालाही जाणत नाही, ते भगवान आपल्याला सांगतात. म्हणजे भगवंताने सर्वज्ञत्व आणि जीवाचं अल्पज्ञत्व या ठिकाणी विषय केलेलं. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. भगवान म्हणतात हे भारत, ज्ञानामध्ये रत असणाऱ्या अर्जुना, हे परंतप शत्रूंना ताप देणाऱ्या, सर्गे म्हणजे जन्माच्या उत्पत्तीच्या वेळी, इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा द्वेष यांपासून उत्पन्न झालेले कोण? द्वंद्व आणि मोह, म्हणजे इच्छा आणि द्वेषांपासून उत्पन्न झालेले द्वंद्व आणि मोह, यामुळे काय होतं?
सर्व भूतानी संमोहम यांती, सगळ्या भूतांना मोह निर्माण होते. कशामुळे? द्वंद्वामुळे. द्वंद्व कशामुळे होतं? इच्छा आणि द्वेषामुळे. या ठिकाणी माऊलीने एवढं सुंदर रूपक केलेलं आहे की आजी कोण, आई वडील कोण, तिचा भाऊ कोण, आणि त्याच्यापासून काय उत्पन्न होतं, आणि ते काय होतात? संमोहम यांची, त्यांना अजून मोह निर्माण होतो. म्हणजे इच्छा द्वेष यांच्यामुळे द्वंद्व, सुख दुःख आदी रूप द्वंद्व त्याला होतात, आणि अजून तो मोहित होऊन जातो, चुकीचा विचार करायला लागतो. माऊली म्हणतात, भगवान म्हणतात, येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ताः भजन्ते मां दृढव्रताः. भगवान म्हणतात, येषां तू अंतगतं पापम, येषां जनानां, तू म्हणजे दुसऱ्या बाजूला, येषां ज्यांचे, पुण्यकर्मणाम जनानाम पापम अंतगतम, म्हणजे निष्काम भावाने उत्तम कर्म करणाऱ्या लोकांचे, पुण्यकर्मनाम चांगले कर्म करणारे, जनानाम लोकांचे, अंतगतम पापम ज्यांचं पाप नष्ट झालेलं आहे, ज्यांचं पातक नाश पावलेला आहे. कशामुळे? पुण्यकर्म केल्यामुळे. ते असे जे लोक आहेत ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, म्हणजे त्यांच्या ठिकाणी द्वंद्व मोह, द्वंद्वाविषयीचा मोह राहिलेला नाही, ते मुक्त झालेले आहेत. असे माम, आणि तसेच ते दृढव्रता, माम भजनते, असे दृढव्रत असणारे माझी भक्ती करतात. का? तर त्यांनी चांगले कर्म केले आणि त्याच्यामुळे पाप जे होतं ते नष्ट झालं, आणि त्याच्यामुळे मोह त्यांच्या ठिकाणी नाही, आणि ते माझी दृढ व्रताने, दृढ मनाने भक्ती करतात. शेवटी सांगतात भगवान, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. कोण संपूर्ण अध्यात्म जाणतं? भगवान सांगतात, ये म्हणजे जे, जरा मरण मोक्षाय म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यापासून मुक्त होण्यासाठी, माम आश्रित्य यतन्ति म्हणजे माझ्याकडे जे जन्म आणि मृत्यू घालवण्यासाठी येतात, असे जे लोक आहेत ते तद ब्रह्म विदुः, तेच त्या ब्रह्माला जाणतात. आपण देवाकडे कशासाठी जातो याचा विचार करायचा. जन्म मृत्यू घालवण्याकडे जात असू तर आपल्याला ब्रह्म कळेल. मग नुसतं ब्रह्म कृत्स्नम अध्यात्म, सगळं अध्यात्म देखील आपल्याला समजणार आहे. मग या अध्यात्माचे काय व्याख्या आहे हे पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. च अखिलम कर्म, आणि अखिल कर्म आपल्याला समजणार आहे. म्हणजे कुठल्या कर्माने काय फळ मिळतं, कसं कर्म केलं पाहिजे, सगळं मला कळणार आहे. त्यासाठी भगवंताचा आश्रय केला पाहिजे. पण कशासाठी? जन्म मृत्यू घालवण्यासाठी. आता पुढच्या अध्यायाची प्रस्तावना म्हणा या श्लोकांमध्ये करतात. साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञ विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतुः. अशा प्रकारे जे, ये म्हणजे जे, ये साधी भूतादि दैवम साधी यज्ञम माम विदुः, जे साधी भूतादि दैवम म्हणजे अधिभूत आणि अधिदैवासह, साधी यज्ञ म्हणजे अधियज्ञासह, माम विदुः जे मला जाणतात. मग आता अधिदैव काय, अधियज्ञ काय, अधिभूत काय, अध्यात्म काय, हे सगळे प्रश्न अर्जुन पुढे विचारणार आहेत. ते युक्त चेतसह, ते चांगल्या मनाचे समाहित चित्ताचे पुरुष, पुरुष प्रयाण काले माम, प्रयाण काळामध्ये ते काय करतात? विदुः म्हणजे शेवटच्या वेळी ते मला जाणतात, अशा प्रकारे भगवान म्हणतात. म्हणजे जे मला साधी यज्ञ, अधियज्ञ म्हणजे काय, अधिदैव काय, अधिभूत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, याच्यासह मला जे जाणतात ते मरणाच्या वेळी अंतकाळी मला प्राप्त होतात, अशा प्रकारे भगवान सांगतात. या ठिकाणी हा 7वा अध्याय आणि हे 10चं चिंतन संपलं. भगवान म्हणतात, ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः. अशा प्रकारे हा ज्ञान आणि विज्ञान, ब्रह्म आणि जगत दोघांच्या विषयी माहिती सांगणारा अध्याय या ठिकाणी संपला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.